प्रकारे हेच गेलं पाहिजे, तरच या विद्यार्थ्यांना यातून सुटका मिळणार आहे. कारण विद्यार्थ्यांची पिळवणूक NTA च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जाते. तुम्ही अजून एक याच्यात एक वेगळ्या अँगलनी बघा, देशभरातल्या लाखो मुलांना या स्पर्धा परीक्षेच्या मागे लावून मूळ मुद्द्यांपासून भटकवलं जाते. खरं तर स्पर्धा परीक्षांची या गरज आहे का, याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण 10वी 12वी इंजिनिअरिंग मेडिकल याच्या ऑलरेडी परीक्षा होतात, मग परत एक वेगळ्या परीक्षेची गरज काय? म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण तयार करण्याचा एक पॅटर्न तयार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांची पूर्ण पिळवणूक होती. गेल्या आताच आबनवे सरांनी सांगितले की गेल्या 10 वर्षात 79 पेपर फुटलेत. हे पेपर लीक सरकार आहे का? मग काय चाललंय सरकारचं? सरकार जबाबदार घेण्यात आले. आता गेल्या आठवड्यापासून बीजेपीचं एक हे आंदोलन केलेलं मला दाखवा. बीजेपीनं पेपर फुटीच्या विरोधात केलेलं आंदोलन एक मला दाखवा. कारण बीजेपीच त्यांना पाठबळ देतं, या बीजेपी त्याच्या पाठीशी उभं राहते. म्हणजे हे चोरांचं सरकार आहे. मी उघड सांगेन हे चोरांचं सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान चोर आहेत, मग त्यांची बीजेपी सरकार कसे असेल? म्हणून आम्ही तो सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या पाठी